नमस्कार. जय गजानन. मी दीपाली. टिप्स महिरप आर्ट अँड क्राफ्टमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करते आहे. ही जी थाली महिरप आहे, याचा मी एक तुम्हाला शॉर्टकट व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर केला होता. बट बऱ्याचशा सबस्क्रायबरची इच्छा होती, की मी याचा फुल इन डिटेल व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करू. तर आज मी तुमच्यासोबत याचा फुल इन डिटेल व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करते आहे. चला तर बनवायला सुरुवात करूया. याला लागणारं सगळ्यात पहिले आपण साहित्य बघून घेऊ. तर ही महिरप बनवायला आपल्याला लागतील 5 नंबरचे ग्रीन कलरचे मोती, 5 नंबरचे ऑफ व्हाईट कलरचे मोती आणि 5 नंबरचे राणी कलरचे मोती. त्याच्यानंतर एक सुई, नायलॉनचा 30 CPचा धागा आणि कैची. चला तर बनवायला सुरुवात करूया. मी सुईमध्ये धागा घालून घेतला आहे. त्यानंतर धाग्याच्या एका टोकाला असे 3 नॉट करून घेतले आहे, जेणेकरून त्यामधनं 5 नंबरचे जे मोती आहेत ते बाहेर येणार नाही. त्याच्यासाठी आपल्याला कमसे कम 3 नॉट घालणे आवश्यक आहे. तर आता आपण सगळ्यात पहिले सुईमध्ये एक 6 हिरव्या कलरचे मोती घालून घेऊ. हे बघू शकता, मी 6 हिरव्या कलरचे मोती घातलेले आहेत. आणि आता आपण सर्वात पहिले एक 4 ते 5 मोत्यांमधनं धागा फिरवून घेऊ. 4 मोत्यांमधनं मी धागा फिरवून घेतला आहे. इथे आता आपण 5 परत हिरव्या कलरचे मोती घेणार आहे. आणि ज्या मोत्यामध्ये धागा आहे त्याच मोत्यामध्ये अपोजिट दिशेने आपल्याला परत एकदा धागा फिरवून घ्यायचा आहे. आणि आता आपल्याला हे 1, 2 आणि 3 या 3 मोत्यांमधनं धागा फिरवून पुढे नाही करायचं आहे. परत एक 5 हिरव्या कलरचे मोती घ्यायचे. ज्या मोत्यामध्ये धागा आहे त्याच मोत्यामधनं अपोजिट डिरेक्शनने धागा परत फिरवून घ्यायचा आहे. असं एक षटकोन तयार होईल. आणि आता 1, 2, 3 मोती धागा पुढे फिरवून घ्यायचा. परत एक 5 मोती घ्यायचे. ही थाली महिरप बनवायला माझ्या ताटाच्या लेंथनुसार मला एक 62 षटकोनांचा सर्कल तयार करावा लागला आहे. तर तुमच्या थालीनुसार तुम्हाला किती षटकोन करावे लागतील, तर हे तुम्ही माहिती करण्यासाठी सगळ्यात पहिले ना हे सगळे ग्रीन कलरचे षटकोननी एक सर्कल तयार करून घ्या. म्हणजे तुम्हाला एक त्याची लेंथ समजून येईल की तुमचं सर्कलची डायमीटर किती असायला पाहिजे. ठीक आहे. तर ते बनवून झालं की मग आपण बाकीचं पुढचं करायला शिकू. तर आता मी तुम्हाला हे एक 10 सर्कल सांगते. त्यानंतर आपण हे वरची जी लाल कलरचे मोत्यांचा जो सर्कल आहे तो कसा बनवला आहे ते मी तुम्हाला याच्यासोबत सांगते. आणि मग नंतर आपण पुढची प्रोसेस बघू. तर आता आपण चला पटापट हे असे 10 हिरव्या कलरचे जे सर्कल आहेत हे कंप्लीट करू. आणि मग सेम प्रोसेस पाहून तुम्ही बाकी पण बाकीचा जो सर्कल राहील तो तुम्ही कंप्लीट करून घ्या. आता यावेळेस पहिल्यांदा आपण 6 मोती घेतो आहे. त्यानंतर आपल्याला 5च मोती घ्यायचे आहेत. एक 61वा जो माझा सर्कल राहील तोपर्यंत. मग 62वा जो सर्कल आहे तो आपल्याला पहिल्या सर्कलला षटकोनाला कसा जोडायचा ते पण आपण बघू. ते कसं जॉईन करायचं मी तुम्हाला सांगेलच. सेम मोत्यामधनं अपोजिट डिरेक्शनने काढलं आहे. आता 3 मोती धागा फिरवून पुढे करून घ्यायचा आहे. परत 5 मोती घ्यायचे. सेम मोत्यामधनं अपोजिट डिरेक्शनने धागा टाकायचा आहे. आणि 3 मोती धागा पुढे सरकवून घ्यायचा आहे. आता प्रत्येक वेळेस धागा जेव्हा फिरवतो तेव्हा आधीचा धागा हा घट्ट ओढून घ्यायचा आणि मगच पुढचा षटकोन पॅक करायचा. परत या 3 मोत्यांमधनं
धागा ओढून घेतला. आता आपले 8 झालेत. 2 षटकोन अजून तयार करू आणि आपण सेकंड लेअर कशी ॲड करायची ते बघू. असे 10 षटकोनांचा आपली एक लेअर झालेली आहे. तर आपण आता यानंतर ना हे जे वरचे लाल षटकोन आपण कसे याला ॲड केले आहे हे आपण बघणार आहोत. आता माझी जी ताटाची जी उंची आहे ती जास्ती नाही आहे, ती हार्डली 1 पाऊण इंचाची असेल. त्यामुळे माझं 2 लेअरच्या सर्कलमध्ये माझं काम होऊन जातं. जर तुम्हाला जास्त सर्कल लागत असतील तर त्यामध्ये तुम्ही ग्रीन कलर किंवा एक गोल्डन कलर तुम्ही त्यात ॲड करून त्याचं छान एक लेअर वाढवू शकता. आता मी फक्त 2 मोत्यांमधनं धागा पुढे करून घेते, कारण तुम्हाला एक दुसरी लेअर कशी टाकायची ते शिकवते. आता आपण इथे मी रेड कलरमध्ये घेतलं. आपण आता इथे पिंक शेड यूज करतो आहे रेडच्या ऐवजी, म्हणजे तुम्हाला याचं पण लुक कळेल. आता आपल्याकडे हा षटकोन बनवताना आधी 2 मोती आहेतच, त्यामुळे आपण आता इथे 4च राणी कलरचे मोती घेतले आहेत आणि त्यानंतर आपण या 2 मोत्यांमधनं धागा फिरवून घेऊ आणि आता आपण या सर्व मोत्यांमधनं धागा फिरवून पुढे घेऊन जाणार आहोत 4ही मोत्यांमधनं, कारण आपल्याला पुढचं षटकोन तयार करायचं आहे. आता हा बघा, एक हा राणी कलरचा मोती आणि त्यानंतर पुढच्या षटकोनाचे 2 हिरव्या कलरचे मोती, अशा 3 मोत्यातनं आपण धागा पुढे केला आहे. आता इथे आपल्याला 2 ग्रीन मोती आणि एक राणी कलरचा मोती आहे, तर आपल्याला इथे फक्त 3च मोती राणी कलरचे ॲड करायचे आहेत आणि हा एक सिंगल मोती आणि हे खालचे 2 हिरवे आणि आता पुढच्या 2 हिरव्या मोत्यातनं मी धागा पुढे करून घेते लगेच. हे बघा, आता परत 3 हिरव्या कलरचे मोती घ्यायचे, राणी कलरचे मोती घेतल्या आणि एक राणी कलरचा मोती आणि पुढचे 2 हिरवे मोती आणि त्या पुढचे 2 हिरवे मोती, अशा 5 मोत्यातनं एक वेळेसच मी धागा पुढे करून घेते. परत 3 राणी कलरचे मोती घ्यायचे. पूर्ण हिरव्या सर्कलवर आपले राणी कलरचे सर्कल कंप्लीट होईपर्यंत आपल्याला ही प्रोसेस कंटिन्यू फॉलो करायची आहे, हे बघू शकता तुम्ही. आणि ही पुढचे 2 मोती. प्रोसेस सेम आहे, त्यामुळे मी पूर्ण सर्कल तुम्हाला करून नाही दाखवत आहे विनाकारण, त्यामध्ये वेळच जाणार आणि तुम्ही हे नाही लक्षात आलं तर परत रिपीट व्हिडिओ प्ले करून तुम्ही हे बघू शकता. बघा, तीन पिंक कलरचे मोती, 1 2 3 आणि पुढचे 2 हिरवे. चला, तर आता हे अशा प्रकारे
पूर्ण सर्कल तुम्ही कंप्लीट करा आणि मग खालचं जे हँगिंग तोरण आहे ते कसं त्याला अटॅच करायचं ते आपण बघू. मी पण माझं इथे कंप्लीट करून घेते ही लेयर सर्कल, तुम्ही पण कंप्लीट करा, मग आपण पुढची प्रोसेस करूया. हे बघा, अशा प्रकारे मी ही पूर्ण पट्टी कंप्लीट करून घेतलेली आहे. आणि आता मी हा धागा हे मी 60 सर्कल कंप्लीट केलेले आहे त्याचे. तर आपण आता 61 आणि 62 असे दोन्ही मी तुमच्यासोबत कंप्लीट करते. पहिले आपण हा ग्रीन कलरचा एक सर्कल, हा एक करून कंप्लीट केला आहे. हे 61 आणि आता हा जो 62 आहे हा आपल्याला ही पट्टी स्ट्रेट पकडायची, मग ही एकावर एक ठेवायची अशी. हे बघा. आणि यानंतर इथे आपल्याला आता 2 ग्रीन कलरचे मोती घ्यायचे आहेत. त्यानंतर हे बघा, 2 ग्रीन कलरचे मोती आपण यामध्ये घातलेत, हे दिसतंय. आणि त्यानंतर हा धागा आपल्याला हा जो पहिला षटकोन होता त्याच्या वरतून आपल्याला खालच्या दिशेने घालायचं आहे. आणि इथे आपल्याला आता 2 ग्रीन कलरचे मोती घालायचे आहे. अशाने आपला पहिला आणि 61वा जो जॉईंट होऊन 62वा जो षटकोन आहे तो रेडी होईल आणि असं आपलं सर्कल एक इथे कंप्लीट होऊन जाणार. हे बघा, खालचं लेअर आपली कंप्लीट झालेली आहे. आता आपण याला वरच्या दिशेला घेऊन जाऊ आणि वरचे जे राहिलेले 3 षटकोन आहेत आपले ते कंप्लीट करून घेऊ. आता इथे आपल्याला 3 पिंक कलरचे मोती घ्यायचे आहेत. ते धागा घट्ट ओढून घ्यायचा आणि 1, 2 आणि 3 2 हिरवे आणि 1 पिंक कलरचा मोती यातनं आपल्याला धागा पुढे फिरवून घ्यायचा आहे. त्यानंतर हे 2 पिंक मोती आता आपल्याला धागा फिरवून न्यायचा आहे आणि हा इथे एक खाली आणला. त्याच्यानंतर या परत 2 ग्रीन मोत्यांमधनं धागा फिरवायचा आणि एक वरती पिंक मोती, म्हणजे आपण हे असं पूर्ण असं फिरवून आणलं आहे. इथे आपल्याला आता बस 2 पिंक कलरचे मोती ॲड करायचे. हे बघा, पिंक कलरचे मोती ॲड केलेत. मी आता धागा ग्रीन कलरच्या मोत्यांमधनं खाली घेऊन घेतला. असा आपला हा पूर्ण सर्कल इथे रेडी झाला आहे. हे बघा, दिसतंय. आता यानंतर हा जो आपला खालचा हे बघा, या हे तोरण आहे खालचं, हे आपल्याला तयार करायचं. तर हे कसं बनवायचं हे आपण बघू. आता याचे पण मी काही पॅचेस तुम्हाला सांगते कसे बनवायचे आणि त्यानंतर मग तुम्ही ते सेम कंटिन्यू कराल. तर धागा मी एक मोती पुढे करून घेतला. त्यानंतर इथे आपल्याला एक ऑफ व्हाईट मोती, एक पिंक मोती, 2 ऑफ व्हाईट, एक पिंक, परत 2 ऑफ व्हाईट, मग एक ग्रीन आणि 3 पिंक मोती. हे बघा, असा सिक्वेन्स असेल. आणि यानंतर आपल्याला हा जो ग्रीन मोती आहे यातनं धागा वरच्या दिशेने काढायचा आहे. हे बघा, त्यानंतर आता हेच मोती आपल्याला खालून वरच्या दिशेला ॲड करत जायचे. म्हणजे 2 ऑफ व्हाईट, एक पिंक, 2 ऑफ व्हाईट, परत एक पिंक आणि मग एक ऑफ व्हाईट, पिंक आणि एक ऑफ व्हाईट. आणि आता हा मधला सोडायचा आणि इथनं आपल्याला हा, हे बघा, झालं. आता इथे आपल्याला एक ऑफ व्हाईट, एक पिंक आणि 2 ऑफ व्हाईट हे आपण असे मोती घेतले. त्यानंतर हा जो पिंक मोती आहे
त्या मोत्यामधनं आपल्याला धागा खालच्या दिशेने काढायचा आहे. हे बघा, घट्ट ओढून घ्यायचा म्हणजे याच्यात गॅप राहायला नको. इथे 2 आता ऑफ व्हाईट मोती, एक ग्रीन आणि 3 पिंक. हे बघा, त्यानंतर परत या ग्रीन मोत्यातनं धागा वरच्या दिशेने काढायचा आहे. आता इथे 2 ऑफ व्हाईट, एक पिंक, परत 2 ऑफ व्हाईट, एक पिंक आणि एक ऑफ व्हाईट. 2 ऑफ व्हाईट पिंक, 2 ऑफ व्हाईट पिंक आणि एक ऑफ व्हाईट. आणि आता आपण हा आता इथे घेतोय तर हा जस्ट सेकंड याला घ्यायचा आहे आपल्याला. असे 2 कंप्लीट झालेत आपले पानं. आता त्यानंतर हे जे 2 मोती ऑफ व्हाईट आणि पिंक, या 2 मोत्यातनं धागा खाली काढायचा. इथे बस 2 ऑफ व्हाईट मोती ॲड करायचे. हा जो पिंक मोती आहे यातनं धागा खालच्या दिशेने काढायचा. परत इथे 2 ऑफ व्हाईट मोती ॲड करायचे. मग एक ग्रीन मोती आणि 3 पिंक मोती. 2 ऑफ व्हाईट, एक ग्रीन आणि 3 पिंक हे मोती ॲड केल्यानंतर ग्रीन मोत्यातनं धागा वरच्या दिशेने काढून घ्यायचा. यानंतर 2 ऑफ व्हाईट, एक पिंक, मग परत 2 ऑफ व्हाईट, एक पिंक आणि एक ऑफ व्हाईट. आणि हा जो जस्ट याच्यानंतरचे 2 मोती आहेत त्याचा बाहेरून आतल्या दिशेला धागा काढून घ्यायचा. परत या 2 मोत्यातनं धागा ऑफ व्हाईट आणि पिंक मोत्यातनं धागा खालच्या दिशेने काढायचा आहे. इथे 2 ऑफ व्हाईट मोती घ्यायचे, पिंक मोत्यातनं मग नंतर हा धागा काढून घ्यायचा. हे बघा, इथे 2 आता ऑफ व्हाईट, मग एक ग्रीन मोती आणि 3 पिंक. ते इथे माझा धागा संपतोय, पण मी हे पान इथे कंप्लीट करते. ग्रीन मोत्यातनं धागा वरच्या दिशेला काढून घेते आणि इथे नॉट टाकते आणि परत तिथनंच आपण परत सुरुवात करूया. एक ते 2 नॉट करून घ्यायच्या. हे बघा, मी नवीन धागा घेतला आहे, तो या हिरव्या मोत्यातनं वरच्या दिशेने काढते. हे बघा, यानंतर इथे 2 ऑफ व्हाईट, एक पिंक, परत 2 ऑफ व्हाईट, मग एक पिंक आणि एक ऑफ व्हाईट. आणि या 2 मोत्यातनं आतल्या दिशेने आपण धागा काढून घेतोय. परत 2 ऑफ व्हाईट आणि पिंक मोत्यातनं धागा खालच्या दिशेने काढायचा आणि 2 ऑफ व्हाईट मोती घालायचे. मग हा जो पिंक मोती आहे दुसरा, त्यातनं धागा खालच्या दिशेने काढायचा. परत 2 ऑफ व्हाईट, एक ग्रीन आणि 3 पिंक. आता इथे आपल्याला या ग्रीन मोत्यातनं धागा वरच्या दिशेने काढायचा आहे. 2 ऑफ व्हाईट, एक पिंक, परत 2 ऑफ व्हाईट, एक पिंक आणि एक ऑफ व्हाईट. या 2 ग्रीन मोत्यातनं आतल्या दिशेने धागा काढायचा आणि एक ऑफ व्हाईट आणि एक पिंक मोत्यातनं धागा खालच्या दिशेने काढून घेऊया.
आता हे तुम्ही बघू शकता, ही अशी डिझाईन ही कंटिन्यू आपल्याला पूर्ण 62 सर्कलमध्ये कंप्लीट करायची आहे. तर एक लास्टचे 2 किंवा 3 असे हे राहतील, तोपर्यंत कंप्लीट करा. मग हे पुढे एकमेकांना जॉईन कसे करायचे, एक असे एक कराल, 1 2 3 4 षटकोन हे आधीचे राहू द्याल. म्हणजे 4 षटकोन राहिले म्हणजे तुम्ही थांबवाल आणि मग मी पण तोपर्यंत पूर्ण कंप्लीट करून घेते आणि हे उर्वरित जे आहे त्याचा शेवट कसा करायचा हे आपण सोबत करूया. चला, तर ही सेम प्रोसेस फॉलो करा आणि पूर्ण सर्कल तुम्ही पण कंप्लीट करा आणि मी पण कंप्लीट करते आणि मग आपण त्याचा एंड सोबत करूया. चला, हे बघा, आता मी पण हे पूर्ण असं कंप्लीट करून घेतलेली आहे ही मेहरत, बघू शकता तुम्ही. आता आपले लास्टचे 4 सर्कल्स इथे बाकी आहेत, ते आपण कंप्लीट करू. त्यानंतर इथे 2 ऑफ व्हाईट, मग एक पिंक, परत 2 ऑफ व्हाईट, एक पिंक आणि एक ऑफ व्हाईट. हे बघा, 2 पुढच्या ग्रीन मोत्यातनं आतल्या साईडला धागा करून घेतला. मग हा ऑफ व्हाईट आणि पिंक मोत्यातनं धागा खालच्या दिशेला काढला. इथे आता 2 ऑफ व्हाईट मोती घ्यायचे आणि हा जो खालचा पहिला सोडून दुसरा पिंक मोती त्यातनं धागा खालच्या दिशेला काढायचा. आता इथे 2 ऑफ व्हाईट मोती, मग एक ग्रीन मोती आणि 3 पिंक मोती. ग्रीन मोत्यातनं धागा वरच्या दिशेला काढून घ्यायचा. दोन ऑफ व्हाईट मोती, एक पिंक, मग परत 2 ऑफ व्हाईट, मग एक पिंक आणि एक ऑफ व्हाईट. असे 7 मोती आपण ॲड करतो आणि परत या 2 मोत्यांमधनं आतल्या दिशेने धागा काढायचा. खाली ऑफ व्हाईट आणि पिंक मोत्यामधून खाली धागा करून घ्यायचा आणि 2 ऑफ व्हाईट मोती, पिंक मोत्यातनं धागा खालच्या दिशेने काढायचा. मग परत 2 ऑफ व्हाईट आणि एक ग्रीन मोती, पहिले 2 ऑफ व्हाईट, मग एक ग्रीन आणि 3 पिंक मोती. ग्रीन मोत्यातनं धागा वरच्या दिशेने काढायचा. 2 ऑफ व्हाईट, एक पिंक, 2 ऑफ व्हाईट, एक पिंक आणि एक ऑफ व्हाईट. आता बघा, हे लास्टचे 2 आहे, इथे थोडं लक्ष द्याल. आता आपण इथे या 2 मोत्यातनं आतल्या दिशेने धागा काढून घेतलाय आणि ह्या 2 मोत्यातनं धागा खालच्या दिशेने घेतो. इथे 2 ऑफ व्हाईट मोती घ्यायचे, खालच्या दिशेला काढून घ्यायचा. 2 ऑफ व्हाईट आणि एक ग्रीन मोती आणि 3 पिंक मोती. आता इथे आपल्याला 2 ऑफ व्हाईट मोती घ्यायचे, एक पिंक मोती आणि 2 ऑफ व्हाईट.
हा लास्टचा सर्कल आहे, यामध्ये इथे अटॅच हे आहेच पिंक आणि ऑफ व्हाईट, त्याच 2 मोत्यातनं आपल्याला धागा वरच्या दिशेला काढून घ्यायचा आहे आणि त्यानंतर हे 2 मोतीच पुढे करून घ्यायचं. या 2 मोत्यातनं खालच्या दिशेने धागा करून घ्यायचा. बघा एक लास्ट राहिलेलं आहे आपलं आता हे. इथे 2 ऑफ व्हाईट मोती घ्यायचे, या पिंक मोत्यातनं धागा खालच्या दिशेने काढायचा, परत 2 ऑफ व्हाईट मोती, एक ग्रीन आणि 3 पिंक. ग्रीन मोत्यातनं धागा वरच्या दिशेने काढायचा. आता इथे आपल्याला फक्त 2 ऑफ व्हाईट मोती ॲड करायचे आहे आणि हे बघा हा जो इथला ग्रीन मोती आहे हा, हे बघा या मोत्यातनं आपल्याला वरच्या दिशेने धागा काढायचा आहे आणि इथे 2 ऑफ व्हाईट मोती ॲड करायचे. झाली डिझाईन कंप्लीट. आता आपण धागा थोडा पुढे फिरवून घेऊ किंवा इथे 1-2 गाठ करून घ्यायचा आणि कट करताना थोडा धागा पुढे घेऊन जायचा. मोत्यातनं धागा पुढे केलाय. चार मोती धागा पुढे करून आता मी इथे धागा कट करून घेते. बघा सुंदरशी आपली थाली महिरप रेडी झालेली आहे. ही जेव्हा आपण ताटाला जॉईन करतो ना, तेव्हा तुम्ही ती डबल टेपनी जेव्हा पाहिजे तेव्हा डबल टेपनी जॉईन करायची आणि काम झाल्यावर काढून घ्यायची. म्हणजे आपले मोती पण खराब होणार नाही आणि ताट पण खराब होणार नाही. आणि ही डबल टेपनी छान चिटकून राहते, निघणार नाही. त्यामुळे तुम्हाला ताटाला होल वगैरे करण्याची आवश्यकता पडत नाही. चला तर तुम्हाला ही थाली महिरप कशी वाटली हे बघा. ही आपली पहिली बनवलेली थाली महिरप आणि ही दुसरी. हे तुम्हाला या थाली महिरप कशा वाटल्यात, याचे कलर शेड्स तुम्हाला कसे वाटलेत किंवा तुम्ही कुठले नवीन ट्राय कराल ते माझ्यासोबत नक्की शेअर कराल. आणि तुम्हाला ही महिरप कशी वाटली हे मला नक्की सांगा. माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा. जय गजानन. थँक्यू.